UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही। मॅजिक आकडा गाठावा लागतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे, शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान। उद्यापासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा, राऊतांची माहिती। स्ट्राईक रेट आणि क्षमता या मुख्यमंत्र्यांच्या जागा वाटपाच्या सूत्राचे महायुतीमध्ये पडसाद। अजित पवार गट 80 ते 90 जागांवर ठाम, जागा वाटपावर दादा गटाची उद्या बैठक, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष, निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं A, B आणि C वर्गीकरण, भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये वर्गीकरण निश्चित। शिंदे गटाकडून स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी विशेष रणनीती, लोकसभेतील पराभूत उमेदवारांना विधानसभेत उतरवणार, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। राज्यभरात भाविक आज लाडक्या बाप्पाला निरोप देणार, मुंबई पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक, समुद्रामध्ये रात्री 11:30च्या सुमारास भरती ओहोटीपूर्वी विसर्जनाचं मंडळाचं उद्दिष्ट। लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि तेजुकायाचा गणपतीसह इतर मंडळाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ, गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईचा उत्साह। बाप्पा माझ्या नेत्याला आमदार कर, सुधीर साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी, ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी असा चिठ्ठीमध्ये उल्लेख। मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषणास्त्र, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे ठाम, तब्येत खालावल्यानं डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी। जरांगेंनी सहकार्याची भूमिका घ्यावी, आरक्षणाबाबत कुणालाही फसवणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये, सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करताय, उपोषण मागे घ्यावं, मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन। आम्हीही आंतरवली सराटीमध्ये उपोषण करणार, सगळे चोऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणानं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचा इशारा। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक, सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही धनगर उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, फडणवीस महाराष्ट्रातील समाजाचे कैवारी, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचं कीर्तनात वक्तव्य। आज 76वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, अंबादास दानवे, भागवत कराड, चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती। तांत्रिक कारणामुळे कांदा निर्यात 3 दिवसांपासून ठप्प, मुंबई चेन्नई बंदरासह बांगलादेश सीमा आणि नाशिकमध्ये शेकडो कंटेनर अडकले, माल खराब होण्याची भीती। अंधेरी जोगेश्वरीमध्ये 18 तास पाणी पुरवठा बंद, येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गिरणी कामगारांसाठी सरकारकडून 1500 कोटींची तरतूद, गृह विभागाकडून गिरणी कामगारांच्या घरांसाठी निधी वितरित। महाराष्ट्रात आज पावसाच्या हलक्या सरी पडणार, वातावरण काही प्रमाणामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता, तर पुणे आणि परिसरामध्ये पुढील 3 ते 4 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। आतिशी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री होणार, अरविंद केजरीवाल यांचा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रस्ताव, केजरीवाल आज राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार। कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जी यांच्याकडून 3 प्रमुख मागण्या मान्य, तरी देखील आंदोलन सुरूच राहणार, तर वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांची पदावरून हकालपट्टी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।